हे केव्हा होतं ज्यावेळी तुम्ही त्याच्यात पूर्णपणे विरघळून जाता. हो, म्हणजे त्यांनी शिकवताना कधी हातचं ठेवलं नाही म्हणून आपले हात नाही. आणि त्यांचं बारीक लक्ष आता हे सांगतो ना त्याच्यावर किंवा प्रिलिमला फॉर्म मिळायचे नाही तर आमचा एक बरोबरचा विद्यार्थी मित्र होता सुधीर मोरे, त्याला फॉर्म मिळाला नाही प्रिलिमला. फर्स्ट इयर का सेकंड इयरची गोष्ट, फॉर्म मिळाला नाही तर मग तो आमच्याकडे आला रडत. आम्ही सरांकडे गेलो, सर असं असं आहे, तो चांगला मुलगा आहे सुधीर मोरे वगैरे, मग फॉर्म मिळाला नाही, काहीतरी बघूया काय होत असेल तर 2 मिनटं एवढे सर गप बसले आणि त्यांनी त्याच्या रोल नंबरपासून त्यांनी काय काय भानगडी केल्या कॉलेजमध्ये आम्ही अवाकच झालो. त्याला म्हणायला बाबा हे तुझं सगळं हे आम्हाला पण माहीत नाही होतं नाही. पण नंतर फॉर्म दिला, म्हणजे आपल्याकडे ती पद्धतच होती की थोडा त्याला दाबला का तो अभ्यास करून पुढे जावा हा हेतू होता. किंवा इव्हन परीक्षेला पकडलं कॉपी करताना तर पकडून त्याला थोडं हे करून सोडायची. तर तेच मी पोदांना नॉन केलं. पहिल्या वर्षी गेलो त्याला मी दोघांना पकडला कॉपी करताना, त्यांना थोडं धमकी जरा हे देऊन हे सोडून दिलं. तर मला लगेच प्रिन्सिपलने बोलवून घेतलं, तू सोडलं असंच कसं म्हणे, त्यांना सोडता येत नाही असं. दुसऱ्या दिवशी मला त्याला परत पकडायला लागला, एकदम धरून द्यायला लागली की असं असं आहे, मी कॉपी करताना पकडले गेलो, आय एम सॉरी म्हणून, आणि मग ते ठेवायला लागलं. तर आपल्याकडे तसं नव्हतं. इव्हन कॉपी करताना पकडलं थोडंसं त्याला घाबरवून वगैरे तू करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं त्यावेळेला मला आठवत आहे नाना भिडे आमचे पहिले माझा फॉर्म ते स्वतः हाताने भरलं. इथं कॅन्टीन हॉस्टेल ही व्यवस्था नाही, त्यामुळे मला तो हे आणावं लागायचं. हॉस्टेल डे व्हायचा, 2-3 हॉस्टेल डेला होतो. हे 1 वाजला तरी बसून राहायचे नालायक हे लोक वाढवायचे. सांभाळून घेत नाही हॉस्टेलमध्ये. मला रस्टिकेट केलं होतं हॉस्टेलमध्ये का घेऊ नये म्हणजे तुम्हाला हॉस्टेलमधून का काढण्यात येऊ नये, घरी पण लेटर गेलं. पण नंतर मग संजयला वगैरे मध्ये घालवून नंतर आता घरी पण गेलं नाही. त्यावेळेला संजय तुला माहिती की नाही माहित नाही मला, आमच्या इथं भाऊ तोरसेकर होतो, नाचे भाऊ त्यावेळेला म्हणजे कॉलेज क्रिकेटर त्यावेळेला चांगलं फॉर्मला आलो होतो त्यावेळेला. आणि त्यांनी तर फार धमालच केली होती. आणि नंतर प्रत्येक स्टेशनला स्टॉल मध्ये चॉकलेटच्या बरण्या घेऊन ते ट्रेन सुरू झाली की चॉकलेटची बरणी घेऊन ते असे प्रकार पण घडले. भाऊला पण त्यांनी बाहेर ठेवलं होतं, पण भाऊने पण भाऊ तोरसेकर आता एक चांगला मोठा पत्रकार आहे, संपादक पण आहे. पण असं नाही 70 रुपाली आणि सेंचुरी शिवाय मग त्यावेळेस माहिती आणि भाऊ म्हणजे वरती गेला भाषण वगैरे असं एकदम आवेश म्हणजे काय उत्स्फूर्त भेटला खूप काय काय. आणि त्यामुळे खूप ऑफिशियली माहिती आहे ना की जेव्हा गृहमंत्री वरती आहे कॉलेज शिवसेनेचं आंदोलन होतं आणि त्यावेळेस कॉलेज ऑफिशियली सपोर्ट करू शकत होतं. आणि तो असा प्रॉब्लेम की म्हणजे तो वरती एकदम रडला बिडला, सगळे आम्ही एकदम हे झालो. पण त्याला काय संबंध नव्हता. आणि त्याच्यानंतर झालं आणि नंतर हा वरती मुंगी नाचतोय ते मेमरीचं गाणं होतं ना, मेमरीचं आणि ते फुवारा बाप मधलं ते गाणं. पण तो लिमे माझ्या समोरच ऍक्च्युली वारला. मला 1-2 वर्षाचा एक मोठा प्रॉब्लेम झाला होता. तर आम्ही सरांना जाऊन भेटलो, म्हणजे एवढे सर होते त्यावेळेला. आणि काय मुदगल सर होते, मुदगलाची मुलगी होती, वंदनाची मुलगी, हा दोघी होत्या. नंतर ही आपली होती झेलम वर्दे होती, वंदना म्हणजे
आणि स्मिता पाटील होत्या चप्या होता 21st स्मिता आम्ही विद्यार्थी 25 होती. साईडला आम्हाला त्यांनी सरांनी आम्हाला वेगळी परमिशन दिली. मी सांगतो म्हणजे आवर्जून सांगतो की आम्हाला अभ्यासाला बसायला शांतता पाहिजे म्हणून आम्हाला सगळ्यांना या सगळ्या मुली मी चप्या द्वारका म्हणून होतो वाघमारे आम्हाला 25 सायन्सला वरती रूम दिला बसायला अभ्यासाला. आणि आमच्यावरती एवढा विश्वास होता की ही मुलं सगळी चांगली आहेत आणि आमचा बरोबर अभ्यास इथे व्हायचा. पण ह्यांनी सांगितलं असं नाही ना सगळ्यात मात्र लोक त्यांनी तो विश्वास तयार केला होता. आणि आम्ही मात्र होतो ते नांगरतच नाहीये पण मात्र सगळ्या ठिकाणी नाही केला. स्मिता पाटील आपल्या कॉलेजला आम्ही नव्हती, BSc ला असताना ती झेलमची माहिती. हो, झेलमची माहिती. झेलममध्ये ती यायची. हो पण ती स्मिता बसायची आमच्या अभ्यासाला बसायची ती इकडे. JVS ला होती. JVS ला होती. ती यायची इकडे. शिवाजीरावांची मुलगी ती. झेलममध्ये. बरोबर यायचं. नाना पाटेकर इकडे काय त्यांचं? नाना पाटेकर. त्यांचा तो नाचाचा ग्रुप होता डान्सचा. डान्सचा. नाना पाटेकरची माझी गेल्या वर्षी बदलापूरला एक गाठ पडली आहे. तर त्याला मी त्याला पहिली आठवण दिली. तो काही त्याच्या प्रोजेक्ट करता इथे यायचा. प्रधान सर त्यावेळेला प्रिन्सिपल झाले होते. मी त्यांच्याकडे इथे बसलेलो. मला येऊन त्यांनी ओळख करून दिली, मी नाना पाटेकर. आणि बदलापूरला तो समारंभ आला होता. म्हणजे तो समारंभ संपल्यानंतर मला मी एवढे पण तो यायचा इथे. आणि एक मोठा गुण आहे त्यांच्या स्पेशलायझेशनच्या विषयाव्यतिरिक्त इतर कुठल्या तरी विषयावर जबरदस्त मास्टरी होती. नानांची गडकरी. जॉग्राफी कुठला विषय सांगा चंद्रात्रेसर तुमचे ते धार्मिक विधी वगैरे हो. शेवटपर्यंत करायचं. विवेकानंद टेक्निकल लिगल फार जबरदस्त केस काढायचे ते. तर मला त्या काळात पण अक्कल नसताना त्या लक्षात आल्या होत्या गोष्टी. जबरदस्त होतं प्रत्येक त्या विषयाव्यतिरिक्त जी मास्टरी नानांनी कधी आपल्या कॉलेज डेला संजय आवटीवर इंग्लिशमध्ये वाचन केलंच तो नाही. आवटी होता तुझ्यावर. कधीच मला बोला रवी आवटी तो. मी ऍक्च्युली रत्नागिरी त्याला भेटायला बघितलं होता पण मला काय भेटला नाही. फिनिक्सला नव्हतं. मला रत्नागिरी काळवेस होता. चौगुलेकडे. नाही, मला चंद्रपूर फिनोलेक्स हे स्माइल मी शूट करते हा. एक काढा नाही नुसतं स्क्रीनला सेट करा बस.